नमस्कार मित्र हो. आज आपण जोगळेकर कुलवृत्तांताच्या वेबसाईट्सबद्दल एक छोटासा डेमो बघणार आहोत. अ, सर्वप्रथम थोडीशी एक बॅकग्राऊंड. गेली काही वर्ष आपण जोगळेकर कुलवृत्तांताचं म्हणजे कुलवृक्ष जे आपले आहे ते वेबसाईटवर टाकण्याचा प्रयत्न करत होतो. 2010ला आपला शेवटचा कुलवृत्तांताचा ग्रंथ प्रकाशित झाला. तो बऱ्याच जणांना आवडला आणि त्याचा बऱ्याच मंडळींना बराच उपयोग झाला. आणि त्यावेळेपासून आपल्या समितीचे सगळ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना सर्वांनाच ही इच्छा होती की कुलवृक्षाची सगळी इन्फॉर्मेशन ही वेबसाईटवर असावी, जेणेकरून लोकांना त्याचा, आपल्या जोगळेकर कुटुंबियांना त्याचा वापर करता येईल आणि त्याचा उपयोग होईल. सुरुवातीला वेबसाईट बनवण्याचा जो प्रयत्न करत होतो त्यावेळेला ती इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे इन्फॉर्मेशन देणारी वेबसाईट होती. पण मग असं ठरवलं की रादर दॅन ओन्ली इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट म्हणजे ज्याच्यात माहिती वाचून एखाद दुसऱ्या वेळेला कोणीतरी ती वेबसाईट उघडेल, त्यापेक्षा आपण ती ट्रान्झॅक्शनल वेबसाईट बनवावी. म्हणजे मध्ये इंटरॅक्टिव्ह वेबसाईटही येते, पण इंटरॅक्टिव्ह करण्यापेक्षा डायरेक्टली ट्रान्झॅक्शनल पोर्टल करावं या इच्छेने ह्यावर काम सुरू झालं. आणि मला आनंद होतो आहे की आज आपण ते काम पूर्णत्वात नेतो आहोत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बहुतेक ह्या वेबसाईटचं लॉन्च होईल. आणि त्यानिमित्ताने आपल्याला तयारी करायची आहे. तर हाच जो डेमो आहे ह्याच्यासाठी तुम्हाला चूज केलं गेलं आहे ॲज अ व्हॉलेंटियर. म्हणजे पायलटसाठी कोर टीम बनवायची होती, जेणेकरून आपण सगळे कुलवृक्ष जे आहेत ते अपडेट करू. सध्याच्या मोमेंटला आपण ह्या वेबसाईटवर, ह्या पोर्टलवर जी इन्फॉर्मेशन टाकलेली आहे ती 2010च्या ग्रंथाची जी इन्फॉर्मेशन आहे ती टाकलेली आहे. पण लॉन्च करण्याच्या आधी ती जी इन्फॉर्मेशन आहे ती अप टू डेट करणं जरुरीचं आहे आणि त्यासाठी तुमची आम्हाला मदत हवी आहे. बहुतांशी लोक आपल्यामधली ही कॉम्प्युटर लिटरेट असल्यामुळे कॉम्प्युटरच्या बाबतीत डेटा हा किती इम्पॉर्टंट असतो हे सगळ्यांना मला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि हा डेटा जो आहे तो जितका विस्तृत असेल, जेवढा डिटेलमध्ये असेल आणि ॲक्युरेट असेल तेवढं महत्त्वाचं आहे. आणि ॲक्युरेट आणि अप टू डेट म्हणजे आजच्या घडीला जो डेटा आहे, जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आजची इन्फॉर्मेशन असेल तर ते फार उपयोगी होईल. आणि सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या स्वतःच्या कुलवृक्षासाठी हा डेटा अप टू डेट करण्यासाठी आपण मदत कराल ही आशा आहे. आपला सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. तर मी हा डेमो सुरू करणार आहे. तर त्याच्या आधी मला थोडक्यात ह्या वेबसाईटबद्दल सांगायचं आहे. बिसाइड्स ऑफ द कुलवृक्ष जे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, आपण ह्याच्यावर धार्मिक विधी, येलो पेजेस, एकामेका सहाय्य करू असे बरेचसे सदळ आपण म्हणजे सेक्शन्स चालू करणार आहोत, ज्याचा डे टू डे लाईफमध्ये मंडळींना, सगळ्याच जोगळेकर मंडळींना ह्याचा उपयोग होईल. आपण गुहागर आणि वॅडेश्वर देवांचं आणि योगेश्वरी देवींचं जे अंबेजोगाईला आणि गुहागरला देऊळ आहे त्याचंही धार्मिक सेक्शनमध्ये लाईव्ह दर्शन आणि त्याच्या पूजा बुक करणं वगैरे असे सेक्शन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तसंच मंत्रोपचार आणि आरतीमध्ये दररोज सगळ्यांनी घरी योगेश्वरी देवीचे आणि वॅडेश्वर देवाचे मंत्रोपचार ऐकावे किंवा आरती ऐकावी अशी आमची इच्छा आहे. मला वाटतं ह्या मंत्रोपचार आणि आरती दररोज सकाळी आपण लावली घरी तर आपल्याला सर्वांनाच प्रसन्न वाटेल. तर एनिवे ज्या वेळेला लॉन्च होईल त्यावेळेला ह्याच्याबद्दल डिटेल माहितीचा व्हिडिओ बनवला जाईलच. पण आपण सुरुवात करूया कुलवृक्षावरून. तर हा जो कुलवृक्ष आहे
ह्याला कुलवृक्ष बघण्यासाठी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत लॉग इन असणं जरुरीचं आहे. जर तुम्ही लॉग इन केलं नाही तर तुम्हाला कुठलाही कुलवृक्ष बघता येणार नाही. आणि त्यानिमित्ताने दोन प्रकार असू शकतात. एक, तुम्ही जोगळेकर असून आज तुम्ही सर्व जोगळेकरच आहात, तर जोगळेकर म्हणून तुम्हाला लाईफ मेंबर होणं जरुरीचं आहे. आपण 3 प्रकारचे युजर डिफाईन करतो आहोत. एक म्हणजे जोगळेकर लाईफ मेंबर, दुसरं जे आहे ते गेस्ट आहे जे व्हिजिट करतील, आणि तिसरं जे आहे जे नॉन रजिस्टर्ड युजर आहेत ते. तर नॉन रजिस्टर्ड युजरनाही काही इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल, पण कुलवृक्ष बघण्यासाठी तुम्ही आयदर जोगळेकर लाईफ मेंबर असले पाहिजे किंवा तुम्ही गेस्ट असले पाहिजे. तर सुरुवातीला आपण गेस्ट असलो तर काय होईल आपण बघूया. सध्याच्या मोमेंटला मी रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये जात नाही आहे. मी guest@gmail.com हा ऑलरेडी रजिस्टर्ड अकाउंट आहे, जो गेस्ट म्हणून रजिस्टर केलेला आहे, तो वापरतो आहोत. सर्वात महत्त्वाचं, अजूनही लॉन्च व्हायला वेळ आहे, तर आजच्या घडीला ही जी वेबसाईट आहे ही डेटा एंट्रीसाठी सध्या आपण सेटअप केलेली आहे. कारण आज आपण हा जो डेटा अपडेट करणार आहोत तर हा आपण डेटा एंट्री मोडमध्ये आपण करणार आहोत. आणि त्यानंतर ज्याला ती लॉन्च होईल त्याला पूर्ण सिक्युरिटी फंक्शन जे आहे ते अवेलेबल असेल, ॲप्लिकेबल असेल, आणि त्यामुळे लेफ्ट राईट सेंटर कोणी ह्याच्यात लॉग इन करू शकणार नाही, डेटा चेंज करू शकणार नाही. आणि ह्याच्याबद्दलचे रूल असतील ते थोड्या वेळात मी ज्याला समजावेनच, तर त्यावेळेला आपण बघू. सध्याच्या मोमेंटला आपण guest@gmail.comला OTP पाठवा म्हणून सांगतो आहोत. आता डेटा एंट्रीच्या सोयीनुसार आपण हा OTP जीमेलवर चेक करण्याच्याऐवजी इकडे डिस्प्ले होतो आहे, तर मी हा OTP कॉपी करून इकडे मी पेस्ट करतो आणि ह्या OTPने मी लॉग इन केलं. तर आता लक्षात घ्या, मी गेस्ट युजर म्हणून लॉग इन केलेलं आहे. तर आता मी जर कुलवृक्षावर जाईन तर मला जो कुलवृक्ष बघता येईल ह्याला आपण म्हणतो आहे स्टॅटिक कुलवृक्ष. तर कुलवृक्षाचे आपण 2 प्रकार केलेले आहेत. एक आहे स्टॅटिक कुलवृक्ष आणि दुसरा आहे डायनॅमिक कुलवृक्ष. जर कोणी गेस्ट असेल तर त्याला फक्त स्टॅटिक कुलवृक्ष बघता येईल. जर जोगळेकर लाईफ मेंबर असेल तर त्याला डायनॅमिक कुलवृक्षामध्ये जाऊन त्याचा स्वतःचा जो कुलवृक्ष आहे तो बघता येईल. पण समजा तुम्हाला जर दुसरा कोणाचा म्हणजे दुसऱ्या म्हणजे जोगळेकरांचा कुलवृक्ष बघायचा असेल तर मात्र तो तुम्हाला स्टॅटिकमध्ये जाऊन बघावा लागेल, अनलेस त्या कुलवृक्षातील ॲडमिन तुम्हाला परमिशन देईल. एनिवे, ते आपण नंतर बघू. पण समजवण्यासाठी आता सध्याच्या मोमेंटला सांगतो आहे की देर आर द 2 टाईप ऑफ कुलवृक्ष. वन इज अ स्टॅटिक कुलवृक्ष आणि दुसरा आहे डायनॅमिक कुलवृक्ष. तर हा आता आपण बघतो आहोत. आपण गेस्ट युजर म्हणून लॉग इन केलं आहे, तर त्यामुळे हा स्टॅटिक कुलवृक्ष आहे. तर आता हा आपला मॅप आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्राच्या बाहेर जे इंदापूर आणि विलासपूर आहे तिकडे जर बरं, आता ही जी नावं दिसतात तुम्हाला इकडे, तर ही जोगळेकरांची मूळ गावं आहेत. तर खरं म्हणजे इंदोर आणि बिलासपूर हे जोगळेकरांचं मूळ गाव असू शकत नाही, पण तिकडे आता सध्याची काही मंडळी राहत आहेत, त्यांना कदाचित त्यांचं जोगळेकरांचं मूळ गाव माहीत नसल्यामुळे त्यांनी 2010चा कुलवृक्षासाठी जी माहिती दिली त्याप्रमाणे त्यांनी माहिती त्यांचं घराणं हे इंदोरच दाखवलं. म्हणून आपण इकडे इंदोर आणि विलासपूर हे वेगळे दाखवतो आहोत. आणि बरीचशी जी मंडळी आहेत ती ही आपली गुहागरच्या आजूबाजूला जी गावं आहेत तिकडूनच असल्यामुळे तुम्हाला ह्या वेगवेगळ्या गावांचं आपल्याला कुलवृक्ष बघता येतील. आता फॉर एक्झाम्पल मी जर नरवणला गेलो तर नरवणमध्ये मी क्लिक केलं तर हे हेदवीचं झालं, सॉरी. हेदवीमध्ये मी जर क्लिक केलं तर हेदवीमधील जी घराण्यांची यादी आहे ज्याचा आपल्याकडे रेकॉर्ड आहे, तर त्याची ही सगळी घराण्याचे कुलवृक्ष आपल्याला दिसतात. आणि मग ह्यातलं कुठलंही आपण जर क्लिक केलं तर आपल्याला तो कुलवृक्ष बघता येईल. हा PDF फॉर्ममध्ये आहे,
आणि हा आता आम्ही रेग्युलर क्वार्टरली बेसिसवर अपडेट करणार आहोत. तर त्यामुळे तुम्हाला कोणाच्याही त्रयस्थ मंडळींचा जर कुलवृक्ष बघायचा असेल तर तो PDF फॉर्मॅटमध्ये असा बघता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही गावाचा जर असेल तर ते तुम्ही चेक करू नरवणमधील कौट यादी, अरे हे का नाही आहे बरं, एनिवे. तर अडूर असेल तर अडूर पालशेतची ही आहे. तर ही म्हणजे मल्टिपल पेजेस असल्यामुळे ती मल्टिपल पेजेसमध्ये जाते. तर दिज आर द PDF कुलवृक्ष जे स्टॅटिकमध्ये आहेत आणि हे फक्त गेस्ट लोकांना बघू शकतात. तर आता लेट अस कम टू द डायनॅमिक कुलवृक्ष. ॲज अ एक्झाम्पल मी हेदवी जुन्नर ह्या घराण्याचा कुलवृक्ष वापरणार आहे डेमो करण्यासाठी. तर लेट अस सी. पहिल्यांदा लेट मी लॉग आउट. ओके. आता प्रत्येक कुलवृक्षामध्ये डायनॅमिक कुलवृक्ष आपण जेव्हा आता बघणार आहोत तर डायनॅमिक कुलवृक्षामध्ये जसं व्हॉट्सॲपमध्ये एखादा ॲडमिन जो आहे तो कुलवृक्ष व्हॉट्सॲप ग्रुप बनवतो आणि मग तो ॲडमिन जो आहे तो बाकीच्या काही मंडळींना ॲडमिनचा राईट देतो, जेणेकरून ते काही त्या ग्रुपमध्ये मॉडिफाय करू शकतात, इन्फॉर्मेशन देऊ शकतात, वेगवेगळे ॲडमिनचे राईट असतात. तर त्याच धर्तीवर आपल्या कुलवृक्षाच्या बाबतीत आपण निर्माण करताना एक कुलवृक्षाचं ॲडमिन बनवलेला आहे आणि तो ॲडमिन जो आहे तो वेगवेगळ्या लोकांना ॲडमिनचा राईट देऊ शकेल. बरं, आता हे जे आहे हे सिक्युरिटी फीचर पुढे चालेल. सध्याच्या मोमेंटला हेदवी जुन्नर हा जो काही कुलवृक्ष आहे त्यामध्ये माझ्याकडे ॲवेलेबल असलेल्या म्हणजे माझ्याकडे ॲवेलेबल डेटा जो होता तो दाखवतो. तुम्हाला आता लॉग इन करताना यू नीड द इन्फॉर्मेशन, यू कॅन लॉग इन ओनली विथ युअर ईमेल. तर सध्याच्या मोमेंटला ही जी ब्ल्यू केलेली अक्षरं जे आहेत त्या मंडळींचं म्हणजे माझ्याकडे उपलब्ध असलेले ईमेल IDs आणि जे मोबाईल नंबर आहेत ते मी टाकले होते. त्यामुळे ह्यापैकी तुम्ही कोणी असाल तर तुम्ही तुमचं ईमेल ID इन्सर्ट करून आणि मग तुम्हाला OTP दाखवला जाईल. तो OTP हे करून तुम्ही तुमच्या कुलवृक्षात एंटर करू शकतात. तर ही मंडळी जी आहेत ह्यांचं इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे. एनिवे, तर लेट अस सी. एक मिनिट. तर आता मी लॉग इन करणार आहे. म्हणजे हेदवी जुन्नर ह्याच्यासाठी जोगळेकर जयंत @yahoo.com इज द ॲडमिन ॲज ऑफ नाव. तर आपण सध्या तुमचा जर ईमेल ID मी मगाशी दाखवलेल्या लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही हे टाकून तुम्ही लॉग इन करू शकतात. यू विल गेट OTP. तो OTP कॉपी करून इकडे आपण पेस्ट करू आणि नाव यू विल कम टू द डायनॅमिक कुलवृक्ष. तर काय, तर आता हा हेदवी जुन्नरचा डायनॅमिक कुलवृक्ष आहे. तुम्ही जर बघाल तर हा एवढा अफाट मोठा कुलवृक्ष आहे. हेदवी कुलवृक्ष इज वन ऑफ द दिस थिंग. आता ह्याच्यामध्ये मला माणूस शोधायचा म्हणजे जरासं त्रासदायक आहे. तर मग मी काय करेन, मी पहिल्यांदा टाईप करेन जयन आणि मला शोधायचं आहे जयन नारायण. तर काय तर मला जयन नारायण दिसतील आणि यू विल सी इकडे जे चिन्ह आहे हे ॲडमिनचं चिन्ह आहे आणि त्यांच्या पत्नी जान्हवी जयंत, जयेश जयंत आणि जयेंद्र हे 2 पुत्ररत्न आहेत. हां,
आणि ऑब्वियसली त्यांचे जे बाजूचे म्हणजे बाकी जी मंडळी आहेत म्हणजे 2010 प्रमाणे हे क्लृवृक्ष बनवलेले गेलेले आहेत, म्हणजे ह्याची डेटा एंट्री करण्यात आलेली आहे. तर आता आपल्याला ह्याचा डेमो म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे ते मला पहिलं तुम्हाला सांगायचं आहे. तर आता फॉर एक्झाम्पल लेट अस गो टू जयेश. सो मी आता जयेश जैन जर सिलेक्ट केला तर मला आता पहिल्यांदा सर्वात काम करायचं आहे की मला माझं म्हणजे प्रोफाईल सगळ्यांचं अप टू डेट करायचं आहे. तर मी जयेश जयंतला जर मी गेलो तर मी क्लिक करेन आणि हे मला प्रोफाईल दिसेल आणि मग मी ह्याच्यामध्ये एडिट मोडमध्ये जाऊन सगळी त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, रक्तगट, तुमचं आत्मचरित्र, तुमचा ॲड्रेस, तुमचा घरचा फोन नंबर, तुमचा ऑफिसचा नंबर हे तुम्ही दाखवू शकता. व्यवसायाच्या बाबतीत एक मिनिट. व्यवसाय जो आहे मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून माझं स्वतःचं हे दाखवतो. एक मिनिट. तर व्यवसाय म्हणजे तुम्ही स्वतःचा व्यवसाय ॲड करू शकतात. तुमचं शिक्षण तुम्ही दाखवू शकतात, तुमचा फोटो ॲड करू शकतात, तुमची बाकीची इन्फॉर्मेशन ॲड करू शकतात, तुमचे छंद, ज्ञात, नॉलेज वगैरे वगैरे. तर कल्पना अशी आहे की तुम्ही तुमचं जे प्रोफाईल आहे तर ते ओपन करून म्हणजे यू सर्च फॉर युअर फर्स्ट जयेश जैन आणि मग तुम्ही त्या प्रोफाईलमध्ये अपडेट करून ही इन्फॉर्मेशन ॲड करू शकता. तर सर्व आपणासाठी रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या ईमेल आय डीने प्रयत्न करा, नाहीतर जोगळेकर जयंत @yahoo.com तुमच्या क्लृवृक्षावर जा. त्यानंतर तुमचा नोड शोधा आणि त्याच्यावरती जाऊन तुमचं प्रोफाईल जो आहे तो अपडेट करायचा आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि माझी विनंती आहे की तुमचंच नव्हे तर तुमच्या आजूबाजूचे जे तुमच्या घरातली मंडळी आहेत ज्यांचं तुम्हाला प्रोफाईल माहिती असेल तेही तुम्ही इंट्रोड्यूस करायचं, म्हणजे तेही अपडेट करण्याचा प्रयत्न करा. बरं, आता मी आणखीन एक दाखवणार आहे. आता जयेश जयंत हा सिंगल होता 2010ला आणि त्यामुळे इकडे त्याचं पुढचं जे लग्न झालं आहे ते आणि त्याला जे मुलगा झाला आहे तो इकडे दाखवलेला नाही. तर आपल्याला हे कसं ॲड करायचा नोड ह्याचा मी डेमो देतो. तर आता पहिल्यांदा सदस्य ॲड करायचा आहे. तर मी क्लिक करणार. आता पहिल्यांदा आपण ॲड करूया त्यांच्या पत्नीचं नाव. तर त्यांच्या पत्नीचं नाव आहे जयानी जयेश. आता अर्थात म्हणजे जयानी जयेश ज्या आहेत ह्या जोगळेकरच आहेत, त्यामुळे कारण डायनॅमिक इज ओन्ली फॉर जोगळेकर आणि त्यासाठी आपल्याला त्यांचा जन्मदिवस टाकता येईल. त्यांचा जन्मदिवस आहे 31/08/1985 आणि त्या स्त्री आहेत आणि त्या विवाहित आहेत, बरोबर. तर त्या विवाहाचा डेट आपल्याला टाकायचा आहे 30/01/2011. आणि ह्या ज्या आहेत जयानी ती सासूरवाशीण आहे. तर आपल्याला इकडे सासूरवाशीण सिलेक्ट करायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर वगैरे टाकता येतो, पण समजा आपल्याला नाही सध्या आता मी टाकत नाही आहे. तर मी जयानी जयेश ज्या आहेत त्यांचा जो नोड आहे तो जवळ आणतो आणि आता मला जयेश आणि जयानीला कनेक्ट करायचं आहे. तर जयेश हे पती आहेत आणि जयानी हा पत्नी आहेत.
तर हा संबंध तयार झाला. आणि नाव लेट अस गो टू जयानीज प्रोफाईल. तर ह्याच्यामध्ये मी जेव्हा जाईन तेव्हा त्या विवाहित आहेत आणि सासूरवाशीण आहेत. तर त्यांचं विवाहापूर्वीचं नाव, त्यांचं विवाहाच्या पूर्वीचं नाव होतं दीपा दामोदर आणि आडनाव होतं जोशी. हे आपण अपडेट करू शकतो. ऑब्वियसली बाकीच्याही इन्फॉर्मेशन जयेशने किंवा ह्यानी जयानी मॅडमनी जर केल्या तर ते बरं होईल. मी हे आपल्या डेमोसाठी दाखवतो आहे. आणि नंतर तुम्ही परत तुमच्या कुलवृक्षावर येऊ शकतात. मी आता शोध जो आहे तो जयानीचा घेतो. तर आता हे जयेश आणि जयानींचं आपण क्रिएट केलं. आता जयेशला मुलगा आहे. आता आपल्याला तो मुलगा ॲड करायचा आहे. तर त्याचं नाव आहे जतीन. तर जतीन आपण म्हणजे नोड ॲड करतो आहोत. जयेश आणि त्याचा जन्मदिवस आहे 10/02/2015. हा पुरुष आहे आणि हा लहान आहे सध्या, त्यामुळे आपण त्याची परिस्थिती लहानमध्ये टाकतो. लहान असेल तर त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचा ईमेल आय डी विचारला जाणार नाही. पण तो जर मोठा आपण दाखवला, म्हणजे आपण अविवाहित दाखवलं किंवा काही दाखवलं, तर मात्र म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा इकडे मी त्याला अविवाहित केला तर त्याचा मोबाईल नंबर आणि हा ईमेल आय डी एक्सेप्ट होईल. तर सध्या आपण त्याला लहानच ठेवूया आणि जॉईन झाला. आणि आता आपल्याला जतीनला जयेशच्या खाली आणून हे रिलेशन जोडायचं आहे. जयेश बाबा आहेत, जतीन मुलगा आहे आणि संबंध तयार केला. तर हे म्हणजे जयेश आणि जयानी आणि जतीन ह्यांचं कुटुंब ह्या अख्ख्या संपूर्ण कुलवृक्षात ॲड झालं. तर म्हणजे आता 2010चं जे क्रिएट केलेली इन्फॉर्मेशन आहे, तर आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्याच्यामध्ये 2010ची अपूर्ण माहिती आहे. तर कृपा करून आपण आपल्या कुलवृक्ष, म्हणजे आता खरं सांगायचं तर हा जो हेदवी जुन्नर हा जो काही कुलवृक्ष आहे हा फार मोठा आहे. आणि तो म्हणजे तुम्ही जर आपला ग्रंथ बघाल तर त्याच्यामध्ये 8 वेगवेगळे कुलवृक्ष दाखवलेले आहेत. कारण तो प्रिंटिंगच्या वेळेला इट वॉज इम्पॉसिबल टू गेट इट ऑन द वन पेज. तर त्यामुळे तो 8 कुलवृक्षांमध्ये डिवाईड केलेला आहे. कारण ही जी वरचं जे आहे ते म्हणजे हे म्हणजे जी पिढ्या आहेत त्या इकडे दाखवलेल्या आहेत. पण त्याच्यानंतर ह्या नंतरच्या पिढ्यांमध्ये आपल्याकडे इन्फॉर्मेशन अवेलेबल असल्यामुळे तेवढंच दाखवलेलं आहे. तर आता हे जे 8 कुलवृक्ष जे ग्रंथात आहेत, और रादर दॅन हे इतका विस्तृत कुलवृक्ष हा जो आहे, तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला ह्याच्यात असं करावं लागेल की ग्रुप बनवून प्रत्येक ग्रुपमध्ये एक तरी व्यक्ती किंवा ॲडिशनल व्यक्ती असतील तर त्यांना शोधून काढून त्यांना आपल्याला ॲडमिनचे राईट देऊन, म्हणजे सध्याच्या मोमेंटला डेटा एंट्रीमध्ये ॲडमिनचे राईट द्यायची गरज नाही, हे डायरेक्टली आपण वापरू शकतो. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये किंवा प्रत्येक कुलवृक्षाचे जेवढे हयात आहेत, जे मृत आहेत, त्यांची आपल्याला इन्फॉर्मेशन भरायची गरज नाही. पण जे हयात आहेत त्या सर्वांचं प्रोफाईल अपडेट करणं आणि प्रोफाईलबरोबर जे काही 2010 नंतर लग्न झालं असेल, मुलं झाली असतील किंवा जे काही कुलवृक्षाची वाढ झालेली आहे ती ह्याच्यात जर आपण ॲड केली तर ते फार बरं होईल. आणि जेवढा आपण डेटा इन्फॉर्म करू. बरं, एक महत्त्वाचं, ज्या मंडळींचा व्यवसाय आहे तर त्यांच्यासाठी आपण येलो पेज ही संकल्पना चालू करतो आहोत. तर ह्या प्रोफाईलमध्ये एक बटन येईल येलो पेज, ते क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती त्याच्यात तुम्ही टाकू शकाल.
तसंच येलो पेजचं जे सदर आहे तिकडेही जाऊन तुम्ही तुमचा व्यवसाय रजिस्टर करू शकाल. तर आपल्या जोगळेकर कुलवृत्तांताच्या पोर्टलवर फक्त जोगळेकर जे लाईफ मेंबर आहेत त्यांचा व्यवसाय हा म्हणजे अलाउड असेल येलो पेजमध्ये रजिस्टर करायला. आणि सर्व व्यावसायिकांना म्हणजे इट इज अ फ्री एंट्री फॉर एव्हरीबडी. आपले व्यवसाय रजिस्टर केले तर कोणाला म्हणजे म्हणजे हा जो आहे येलो पेज हा सर्व मंडळींना म्हणजे वेदर इट्स अ जोगळेकर कुटुंबातली मंडळी किंवा गेस्ट मंडळी किंवा नॉन रजिस्टर मंडळी ह्या सगळ्यांनाही येलो पेजमध्ये ॲक्सेस करून त्या व्यवसायाची सर्व्हिसेस घेतल्या येणार आहेत. पण आय एम होपिंग की सर्व जोगळेकर व्यवसायांना येलो पेज मार्फत जास्तीत जास्त व्यवसायाची संधी मिळेल. बरं एनिवे पण ते दॅट इज डिफरंट. माझी सध्या विनंती अशी आहे की सर्वांनी आपला जो डेटा आहे जेवढे हयात मंडळी आहेत त्या सर्वांचा डेटा अप टू डेट रेकॉर्ड करून आणि जेवढे काही कुलवृक्षात वाढ झाली आहे तेही चेंजेस ॲड करून ही जर माहिती पूर्ण केली तर आपल्या सर्वांना ह्याचा फायदा होईल. आणि ही वेबसाईट पोर्टल जे आहे हे सर्वांना रेग्युलरली वापरता येईल आणि हे रेग्युलरली वापरावं आणि सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा हीच इच्छा आहे. जर आपल्या परिचित जे काही जोगळेकर असतील त्यांनाही हे व्हिडिओ शेअर करून होतो आपल्या लॉन्चच्या आधी म्हणजे एप्रिल एंडच्या आधी ही सगळी इन्फॉर्मेशन आपण अप टू डेट केली तर फार बरं होईल. आणि सर्वांच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे. प्लीज हेल्प अस आणि लेट अस डू इट ॲज अ ग्रेट जॉब. सगळ्या जोगळेकरांना अभिमान वाटेल अशी ही वेबसाईट करण्यासाठी आपण सर्वांची मदत हवी आहे आणि प्लीज हेल्प अस म्हणजे लेट अस हेल्प ॲज अ जोगळेकर ॲज अ फॅमिली. बाय. थँक्यू.